नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत मित्रांनो 2014 पासून ते 2023 पर्यंत या सर्व योजनांचा आपण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, जवळपास आपण 100 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही एग्जामची तयारी करत असेल तर त्यामध्ये मित्रांनो योजनावरती एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा कंबाईन करत असाल किंवा सरळ सेवेचा देखील तुम्ही अभ्यास करत असाल तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी मित्रांनो आपण जे काही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्याची तुम्हाला टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळेल। आपल्या ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अभ्यास मित्र या नावाचं ॲप्लिकेशन पाहायला मिळेल। तुम्हाला अभ्यास मित्राचे वेगवेगळे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन येत असतात मित्रांनो, जे आम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा मित्रांनो ते आम्ही पहिले सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करा। इथं बघू शकता या प्रकारे तुम्हाला लोगो पाहायला मिळेल। अभ्यास मित्र MPSC या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता। मित्रांनो, त्या ठिकाणी आपण अभ्यासपूर्ण रील टाकत असतो। तर मित्रांनो चला पुढे जाऊया। आपण पुढे जाण्याच्या पहिले मित्रांनो येत्या 9 तारखेला आपण विशेष 2 बॅच घेऊन आलो आहोत। मित्रांनो, एक राज्यसेवेची बॅच आहे आणि दुसरी बॅच मित्रांनो कंबाईनची बॅच आहे। तर मित्रांनो जी राज्यसेवा विजेता बॅच आहे मित्रांनो ती 9 तारखेपासून आपल्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, ही जी बॅच आहे मित्रांनो या बॅचचा कालावधी असणार आहे एग्जाम होईपर्यंत आणि मित्रांनो आपण खूप कमी पैशांमध्ये ही बॅच घेऊन आलोय तुमच्यासाठी। फक्त मित्रांनो 1499 ला ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो 9 तारखेला। तर मित्रांनो जर तुम्हाला बॅच बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्हाला इथं खाली नंबर दिलेले त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता। त्यानंतर मित्रांनो जी दुसरी बॅच आहे मित्रांनो कंबाईन यशस्वी बॅच मित्रांनो, ही बॅच मित्रांनो पूर्व आणि मुख्यची बॅच आहे। या बॅचची फी असणार आहे मित्रांनो 3499 रुपये। तर मित्रांनो तुम्हाला दोघं बॅच बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून सविस्तरपणे विचारू शकता। तर मित्रांनो चला आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आपण बघूया। पहिला प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये पारंपरिक कारागीर आणि कारागिरांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4 PM विश्वकर्मा योजना। मित्रांनो प्रश्न असा पण येऊ शकतो PM विश्वकर्मा योजना ही कशाशी संबंधित आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचं पारंपरिक कारागिरांसाठी। मित्रांनो प्रश्न कसा पण येऊ शकतो, प्रश्न उलटा देखील येऊ शकतो। तर त्यानंतर आपण याच्याबद्दल अजून जाणून घेऊ महत्त्वाचे मुद्दे। सुरुवात कोणी केली होती मित्रांनो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी। हे दिनांक लक्षात ठेवा, आपल्याला एग्जाम मध्ये दिनांक देखील विचारला जातो त्यामुळे दिनांक लक्षात ठेवायचा आहे आपल्याला। विश्वकर्मा जयंती निमित्त ही योजना सुरू केली होती नवी दिल्ली या ठिकाणाहून। त्यानंतर केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेने अंतर्गत कारागिरांना कर्जावर 8% अनुदान मिळणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, जे कारागीर आहेत त्यांना 8% कर्जावर अनुदान मिळणार आहे। तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मिष्टी योजना। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जी मिष्टी योजना आहे ती कशाशी संबंधित आहे? भारताचे जे आपली जी भारताची किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवर खारफुटीची जी लागवड आहे ती सुलभ करण्यासाठी मिष्टी योजना सुरू केलेली आहे। आपण मिष्टी बद्दल अधिक जाणून घेऊ मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता मिष्टीचं जे पूर्ण नाव आहे ते देखील लक्षात ठेवा। आपल्याला असा देखील प्रश्न येऊ शकतो की आपल्याला खूप सारे ज्या योजना त्या योजनांचे नाव दिले जातील आणि त्यामध्ये हे देखील नाव असणार आहे। मिष्टीचं फुल फॉर्म असणारे योग्य पर्याय निवडा। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मॅग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाइन हॅबिटेट्स अँड टँजिबल इन्कम्स। मित्रांनो हे आहे मिष्टीचं फुल फॉर्म। सुरुवात केव्हा झाली होती मित्रांनो? 5 जून 2023 रोजी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही योजना सुरू केली होती। सुरू कोणी केली होती मित्रांनो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिष्टी ही योजना सुरू केली होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3 तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये रामसर स्थळांच्या संवर्धनासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो प्रश्न कशाशी संबंधित आहे? रामसर स्थळांच्या संवर्धनासाठी। मित्रांनो ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अमृत धरोहर योजना। तुम्हाला असं देखील प्रश्न विचारला जाईल की अमृत धरोहर योजना कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? रामसर स्थळ आहेत त्यांच्या संबंधित अमृत धरोहर योजना संबंधित आहे। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त योजना सुरू केली होती। या योजनेचा जो कालावधी असणार आहे तो कालावधी पुढील 3 वर्ष असणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पर्यावरण संरक्षण आणि गुरांचे शेण व्यवस्थापन यासाठी 2023 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गोबर्धन योजना। गोबर्धन योजना कशाशी संबंधित आहे? इथं बघू शकता मित्रांनो पर्यावरणाचे रक्षण आणि गुरांचे शेण व्यवस्थापन यांच्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता गोबर्धन योजना। या योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। गोबर्धन म्हणजे काय मित्रांनो? त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, गॅल्व्हनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस। मित्रांनो फुल फॉर्म देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। सुरुवात केव्हा झाली होती मित्रांनो? सुरुवात कोणी केली होती? भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी 2018 रोजी अर्थसंकल्प सादर करताना गोबर्धन योजनेची घोषणा केलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 5 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लखपती दीदी योजना। लखपती दीदी योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? महिलांच्या स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी, ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? लखपती दीदी योजना। लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न कसा पण येऊ शकतो तुम्हाला। त्यानंतर आपण जाणून घेऊ लखपती दीदी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरनं नवी दिल्ली येथून घोषणा केलेली होती आणि ही योजना ग्रामीण विकास विभागाच्या अंतर्गत येत असते। मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, ज्या योजना असतात त्यांचा प्रामुख्याने 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात। एक म्हणजे मित्रांनो सुरू कोणी केली, दिनांक काय असतो आणि योजनेचा उद्दिष्ट काय असतो। तर हे 3-4 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला एग्जाम मध्ये असेच प्रश्न बनतात की योजना कोणी सुरू केली, योजनेचं उद्दिष्ट काय आहे, त्याचबरोबर योजनेचा कालावधी, या सर्व हे 3-4 मुद्दे असतात मित्रांनो, ते आपल्याला लक्षात ठेवायचे असतात। आपल्या एग्जामच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे आपण तेच अभ्यास करणार आहोत, कारण की आपला उद्देश आहे मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल आपला, कमीत कमी वेळेमध्ये आपल्या नजरेखालून खूप सारे प्रश्न झाल्या पाहिजे, त्याच दृष्टीने आपण हे लेक्चर बनवत आहोत। तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो पीएम प्रमाण योजना। मित्रांनो पीएम प्रमाण योजना कशाशी संबंधित आहे? जे आपले खत आहेत, रासायनिक खत आहेत, त्यांना जे रासायनिक खत आहेत मित्रांनो त्यांचा वापर कमी करण्यासाठी योजना सुरू केलेली पीएम प्रमाण योजना, त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। सुरुवात केली होती मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर करताना ही योजनेची घोषणा केली होती आणि मित्रांनो 28 जून 2023 रोजी कॅबिनेटने मंजुरी दिली होती या योजनेला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 7 व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कृषी मंत्रालयाने 2023 मध्ये कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पीएम किसान भाई योजना। पीएम किसान भाई योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे पीएम किसान भाई योजना।
त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। ही योजना कुठे सुरू केलेली, सुरुवातीला 7 राज्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे। त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, त्यानंतर राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 8, कर अनुपालन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती चलन प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? मित्रांनो, याचं योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1, माझे बिल माझे हक्क योजना। माझे बिल माझे हक्क योजना कशाशी संबंधित मित्रांनो? कर अनुपालन सुधारण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो, त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना मित्रांनो कुठे कुठे सुरू आहे? आसाम, गुजरात, हरियाणा, पुदुचेरी, दमण दीव आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 9, अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी 2023 मध्ये अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, नया सवेरा। नया सवेरा योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपल्या अल्पसंख्याक समाजातील जे उमेदवार आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। आणि मित्रांनो, ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे ते देखील लक्षात ठेवा। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचे नाव आहे नया सवेरा योजना। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, जे अल्पसंख्याक जे 6 समुदाय आहेत मित्रांनो ते लक्षात ठेवा, शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी या 6 अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षणाद्वारे मदत करण्यासाठी नया सवेरा योजना लागू केली आहे। तर तुम्ही बघू शकता या योजनेबद्दल। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 10, भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मेगा पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये 7 राज्यांमध्ये कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पीएम मित्र योजना। पीएम मित्र योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? भारतातील जे व्यवसाय आहे ते वाढवण्यासाठी आणि जे मेगा पार्क आहेत ते विकसित करण्यासाठी 7 राज्यांमध्ये ही योजनेची घोषणा झालेली आहे। ते 7 राज्य आपण बघू, त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या 7 राज्यांमध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क बांधण्यात येणार आहेत। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 11, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 2022 मध्ये कोणती योजना सुरू केली? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3, श्रेष्ठ योजना। श्रेष्ठ योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? इथं प्रामुख्याने लक्षात घ्या, अनुसूचित जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही योजना केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 3 जून 2022 रोजी ही योजना सुरू केलेली होती। तुम्ही हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, 3 जून 2022 रोजी ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 12, उच्च शिक्षण संस्थांना धोरणात्मक वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, पीएम उषा मोहीम। पीएम उषा मोहीम कशाशी संबंधित आहे मित्रांनो? उच्च शिक्षण संस्थांना धोरणात्मक वित्त पुरवठा करण्यासाठी। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। पीएम उषाचं आपण फुल फॉर्म बघू, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान। मित्रांनो, सुरुवात केव्हा झाली होती? जून 2023 मध्ये। RUS त्याचा अर्थ आहे मित्रांनो राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान। मित्रांनो, हे नाव चेंज करून आता नाव काय केलेले मित्रांनो? पीएम उषा। त्याचं तुम्ही इथं अर्थ बघू शकता, प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान। त्यालाच मित्रांनो केंद्र पुरस्कृत योजना असं देखील म्हटलं जातं, असं नामकरण केलं आहे मित्रांनो। पहिलं नाव काय होतं मित्रांनो? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, आणि आता ते चेंज करून आता नाव काय केलंय? पीएम उषा। त्यालाच म्हटलं जातं प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान। मित्रांनो, ही योजना शिक्षण मंत्र्यांच्या अंतर्गत येत असतं। मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवायची कोणती योजना कोणत्या विभागामार्फत कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू केलेली आहे। मित्रांनो, हे देखील आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवायचं। मी तुम्हाला
तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की एक्झामच्या दृष्टीने आपल्यासाठी जे महत्त्वाचे आपण तेच ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करतोय। त्यामुळे आपला टार्गेटच असणार आहे मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे। तुम्ही कोणतीही एक्झामची तयारी करा मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर खूपच फायदेशीर ठरेल। राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, सगळ्या एक्झामच्या दृष्टीने मित्रांनो हे लेक्चर खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की लेक्चर पूर्ण बघा, त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल। तर चला आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 13, भारतात इलेक्ट्रिकल बस सेवेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणत्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पीएमई बस सेवा। पीएमई बस सेवा मित्रांनो कशाशी संबंधित आहे तुम्ही इथं बघू शकता। जे आपले भारतातील शहर आहेत मित्रांनो 100हून अधिक शहर आहेत ना, त्या शहरांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी पीपीपी मॉडेल। मित्रांनो मी तुम्हाला एक आज होमवर्क देतो, पीपीपी मॉडेल म्हणजे काय त्याचं मला आन्सर आहे मित्रांनो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या। पीपीपी मॉडेलचं फुल फॉर्म काय आहे ते मला सांगा, पीपीपी मॉडेल काय असतं ते मला कमेंट करून सांगा। तर त्या अंतर्गत मित्रांनो 10,000 इलेक्ट्रिकल बस आहे, त्या इलेक्ट्रिकल बस चालवल्या जातील। तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 14, अन्नधान्य साठवण क्षमता वाढवण्यासाठी जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना कोणत्या देशाने सुरू केली? मित्रांनो याचं ऑब्वियसली उत्तर असणार आहे आपला भारत, अपना प्यारा भारत। तर महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो या ठिकाणी बघू। ₹1 ट्रिलियन योजना सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आहे। देशभरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये 2000 टन क्षमतेची गोदाम तयार करून योग्य स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे अन्नधान्याचे होणारे जे नुकसान आहे ते कमी करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे। मित्रांनो जे अन्नधान्याचे जे नुकसान होत असतं ते कमी करणं या योजनेचं उद्दिष्ट आहे। तर आपण आता पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी भारतातील तरुणांसाठी कोणते व्यासपीठ सुरू केले? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मेरा युवा माय भारत। याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। माय यूथ इंडिया, माय इंडिया बद्दल तुम्ही इथं बघू शकता, एक स्वायत्त संस्था तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करेल, जेणेकरून ते विकसित भारताच्या उभारणीत अग्रणी भूमिका बजावू शकतील। जे आपले भारतातील तरुण आहेत, प्रत्येक तरुणामध्ये काही ना काही कलागुण असतात, त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ सुरू केलेले मित्रांनो यूथ माय इंडिया म्हणून हे व्यासपीठ सुरू केलेले, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2023 मध्ये बलात्काराच्या अल्पवयीन पीडितांसाठी कोणती योजना सुरू केलेली? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 मिशन वात्सल्य योजना। ही योजना केव्हा सुरू झाली होती? वर्ष 2009 मध्ये ही योजना सुरू झालेली होती। मित्रांनो जे महिला आणि बालक आहेत, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 3 योजना राबवल्या होत्या। मित्रांनो 2003 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिला आणि बालकांसाठी ही योजना सुरू केलेली होती। तर आपण त्या योजनेचे वेगवेगळे नाव चेंज झालेले आहेत, ते प्रामुख्याने इथे लक्षात ठेवा। 2010 मध्ये एकात्मिक बाल विकास संवर्धन योजना या नावाने एका योजनेत विलीन केले। मित्रांनो त्या 3 योजना सुरू केलेल्या होत्या, त्याचं मित्रांनो एकच नाव केलं 2010 मध्ये एकात्मिक बाल विकास संवर्धन योजना। त्यानंतर मित्रांनो 2017 मध्ये त्या योजनेचं नाव चेंज केलं, या योजनेचं नाव चेंज केलं आणि त्या योजनेचं नाव केले बाल संरक्षण सेवा योजना असे ठेवण्यात आले। आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा 21-22 मध्ये पुन्हा नाव चेंज केलं। त्यानंतर 21-22 मध्ये काय नाव चेंज केलं तर मिशन वात्सल्य असे नामकरण करण्यात आले। तर मित्रांनो हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, मिशन वात्सल्य योजना कशाशी संबंधित आहे? महिला आणि बालकांशी संबंधित ही योजना आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 17, चीन सीमेवरील भारताच्या उत्तर सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2 व्हायब्रेट विलेज प्रोग्राम। व्हायब्रेट विलेज प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? जे सीमेवरील गाव आहेत, चीन सीमेवरील जे गाव आहेत त्या गावांच्या सार्वजनिक विकासासाठी ही योजना किंवा जो हा प्रोग्राम आहे, हा कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे। तुम्ही इथं बघू
बघू शकता व्हायब्रेट विलेज प्रोग्राम 15 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील किबुथू येथून व्हायब्रेट विलेज कार्यक्रमाची सुरुवात केली होती। मित्र या ठिकाणी लक्षात ठेवा, जे अरुणाचल प्रदेशमधील किबुथू आहे त्या ठिकाणाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। कोणी केली होती? अमित शाह यांनी केली होती। केव्हा केली होती? 15 फेब्रुवारी 2023 रोजी केली होती। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र। तर तुम्ही बघू शकता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपल्या माता भगिनी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। 2023 मध्ये ही योजना सुरू झाली, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना टपाल विभागामार्फत सुरू केलेली आहे मित्रांनो। टपाल विभागामार्फत ही योजना सुरू केलेली आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की जे विभाग किंवा मंत्रालय असतात ते देखील लक्षात ठेवायचे असतात, कारण की त्यांच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर आपण अजून जाणून घेऊ केव्हा सुरू झाली होती। 1 एप्रिल 2023 पासून ही सुरू करण्यात आलेले मित्रांनो। या योजनेची घोषणा कोणी केलेली होती? तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 जे अर्थसंकल्प होतं त्या अर्थसंकल्पात घोषणा केलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 19, केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित करण्यासाठी कोणती योजना सुरू केली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पीएम श्री शाळा योजना। मित्रांनो पीएम श्री शाळा योजना कशाशी संबंधित आहे? तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे आपले शाळा आहेत त्या विकसित आणि श्रेणी सुधारित करण्यासाठी, म्हणजे जे शाळा आहेत त्यांचा विकास करण्यासाठी पीएम श्री शाळा योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ। इथं महत्त्वाचे मुद्दे बघा। पीएम श्री मित्रांनो पीएम श्रीचा फुल फॉर्म इथं बघू शकता, पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया। मित्रांनो सुरुवात केली होती नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी मित्रांनो शिक्षक दिनानिमित्त ही योजनेचा शुभारंभ केला होता किंवा सुरुवात केली होती मित्रांनो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू आपण। प्रश्न क्रमांक 20, गटार आणि स्फटिक टाक्या साफ करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 मध्ये कोणती योजना सुरू केली? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारे मित्रांनो नमस्ते योजना। पर्याय क्रमांक 2 नमस्ते योजना मित्रांनो कशाशी संबंधित आहे? गटार आणि जे सेप्टिक टाक्या आहेत मित्रांनो ते साफ करण्यासाठी मित्रांनो कोणती योजना सुरू केलेली आहे? नमस्ते योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। महत्त्वाचे मित्रांनो जे मंत्रालय आहे किंवा कोणत्या विभागामार्फत ही योजना सुरू केलेली आहे, तर मित्रांनो ही योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे ही योजना चालवली जाते। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 21, केंद्र सरकारने जानेवारी 2015 मध्ये मुलींसाठी कल्याणकारी सेवा सुधारण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 बेटी बचाओ बेटी पढाओ योजना। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना कशाशी संबंधित आहे? मुलींच्या कल्याणकारी सेवा सुधारण्याच्या उद्दिष्टाने ही योजना सुरू केलेली आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ। त्यानंतर मित्रांनो याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची सुरुवात 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील जे पानिपत जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून ही योजना सुरू केली होती। उद्देश मित्रांनो काय आहे? तर या योजनेचा उद्देश आहे बाललिंग गुणोत्तर कमी करणे, या योजनेचं उद्दिष्ट आहे मित्रांनो। कुठून सुरू केली होती? हरियाणा जे राज्य आहे त्यातील पानिपत या ठिकाणाहून केव्हा सुरू केली होती? 22 जानेवारी 2015 रोजी ही योजना सुरू केली होती। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 22, छोट्या उद्योगांना सुलभ कर्ज देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली? याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहित असेल मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजना। मित्रांनो त्या योजनेबद्दल आपण जाणून घेऊ। त्याचं पहिल्यांदा आपण फुल फॉर्म बघू। मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी फुल फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवा। त्यानंतर सुरुवात केव्हा केली होती मित्रांनो? प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्याला आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू केली होती मित्रांनो। कुठून सुरू केली होती? नवी दिल्ली या ठिकाणाहून सुरू केली होती। आणि मित्रांनो केव्हा सुरू केली होती हे लक्षात ठेवा,
8 एप्रिल 2015 रोजी सुरू केली होती। आणि मित्रांनो ही योजना जी येत असते ती केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। मित्रांनो योजनेचं जे मुद्रा फुल फॉर्म आहे मित्रांनो ते देखील लक्षात ठेवा, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 23, कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक नागरिकाला रेशनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पीएम गरीब कल्याण अन्न योजना। मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहित होती खूप आर्थिक बिकट परिस्थिती होती, त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मार्च 2022 रोजी सुरू केली होती। योजनेचं मित्रांनो उद्दिष्ट होतं जे गरीब आहेत त्यांना अन्न पुरवणं, ह्या योजनेचं उद्दिष्ट होतं मित्रांनो। योजना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत चालवली जात होती। त्यानंतर मित्रांनो ही योजना आहे ना ती 2023 मध्ये केंद्र सरकारने योजना डिसेंबर 2028 पर्यंत वाढवली आहे। ही योजना 2028 पर्यंत असणार आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 24, भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मूलभूत आरोग्य सुविधा देण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आयुष्यमान भारत योजना। आयुष्यमान भारत योजनेबद्दल आपण जाणून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी कुठून सुरू केली होती मित्रांनो? झारखंड राज्याची जी राजधानी आहे रांची या ठिकाणाहून या योजनेचा शुभारंभ झाला होता। त्या ठिकाणाहून ही योजना सुरू केली होती। या योजनेचं मित्रांनो दुसरं नाव देखील लक्षात ठेवा। दुसरं नाव मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्यालाच मित्रांनो आपण आयुष्यमान भारत योजना असेही म्हणत असतो किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे देखील ओळखलं जातं। मित्रांनो ही योजना सरकारी आणि खाजगी जे रुग्णालय आहेत, जे दवाखाने आहेत, त्या रुग्णालयामध्ये जे पात्र कुटुंब असतील त्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयेपर्यंत मदत मिळेल। मित्रांनो या योजनेअंतर्गत, योजनेचं नाव मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्यमान भारत योजना केव्हा सुरू झाली होती? 23 सप्टेंबर 2018 रोजी। कुठून सुरू झाली होती मित्रांनो? झारखंड राज्याची जी राजधानी आहे रांची त्या ठिकाणाहून ही योजना सुरू झाली होती। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 25, केंद्र सरकारने जून 2015 मध्ये भारतातील 100 शहरांचे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी कोणते अभियान सुरू केले? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणारे स्मार्ट सिटी मिशन। मित्रांनो जे आपले भारतातील जे शहर आहेत त्यांना 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी ही योजना सुरू केलेले मिशन मित्रांनो लक्षात ठेवा, स्मार्ट सिटी मिशन। त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। सुरुवात मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी या मिशनची सुरुवात झालेली आहे मित्रांनो। हे मिशन मित्रांनो केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या अंतर्गत येत असतं मित्रांनो। जे आपल्या भारतातील 100 शहर आहेत त्या 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी हे मिशन सुरू केलेले मित्रांनो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 26, गंगा नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 2014 मध्ये कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित असेल नमामि गंगे हा प्रकल्प सुरू केलेला आहे। कशासाठी केला आहे? जे गंगा नदीचं खूप जास्त प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्यासाठी नमामि गंगे हा प्रकल्प सुरू केलेला आहे मित्रांनो। हा प्रकल्प सुरू कोणी केलेला आहे मित्रांनो? जे प्रकल्प आहेत किंवा जे मंत्रालय आहेत मित्रांनो, जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग आणि जलशक्ती मंत्रालय यांच्या अंतर्गत चालवला जातो मित्रांनो। इथे लक्षात ठेवा जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग आणि जलशक्ती मंत्रालयाद्वारे नमामि गंगे हा प्रकल्प चालवला जातो मित्रांनो। जे उत्तराखंड आहे, उत्तराखंड राज्यातील हरिद्वार आहे या ठिकाणाहून हा प्रकल्प सुरू झालेला आहे। केव्हा सुरू झालेला आहे मित्रांनो? 2014 मध्ये, जून 2014 मध्ये। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 27, ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये कोणती उपजीविका आणि उद्यम समर्थन योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? या ठिकाणी लक्षात घ्या या योजनेचं नाव आहे मित्रांनो स्माइल योजना। स्माइल योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपले समाजातील
ज्या आपल्या समाजातील जे भिकारी किंवा जे आपले ट्रान्सजेंडर जे बांधव आहेत, जे भिकारी आहेत, त्यांच्यासाठी स्माईल योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो बघू, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो ही योजना 12 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथून ही योजना सुरू केली। योजनेचं नाव आहे मित्रांनो स्माईल योजना। स्माईल योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ट्रान्सजेंडर आणि जे भिकारी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचं नाव लक्षात ठेवा, स्माईल योजना। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 28, सशस्त्र दलात तरुणांच्या भरतीसाठी केंद्र सरकारने जून 2022 मध्ये कोणती योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहित असेल। पर्याय क्रमांक 4 अग्निपथ भरती योजना। या योजनेबद्दल आपण जाणून घेऊ। मित्रांनो ही योजना सुरू केली होती केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी। दिनांक लक्षात ठेवा, 14 जून 2022 रोजी भारतीय सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजनेची सुरुवात केलेली। मित्रांनो अग्निपथ ही योजना आहे किंवा त्यांना जे सैन्यामध्ये भरतात त्यांना अग्निवीर असे म्हटलं जातं। पण मित्रांनो जे अप्लाय करू शकतील ते विद्यार्थी असणार किंवा जे तरुण असणार ते त्यांचं वय किती पाहिजे मित्रांनो? 17.5 वर्ष ते 23 वर्ष च्या दरम्यान जे उमेदवार असतील ते उमेदवार अर्ज करू शकतील। मित्रांनो इथं बघू शकता। मित्रांनो जे तरुण या मध्ये निवडले जातील, या योजनेनंतर निवडले जातील, त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना अग्निवीर असे म्हटले जाईल। तर अग्निवीर ही योजना मित्रांनो 2022 मध्ये 14 जून 2022 मध्ये सुरू झाली होती। इथं प्रामुख्याने लक्षात ठेवा, हे सर्व मुद्दे इथं लक्षात ठेवायचे आपल्याला। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी बँक खाते उघडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री जनधन योजना। या योजनेचा उद्दिष्ट काय आहे मित्रांनो? आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या बँकेमध्ये एक अकाउंट, एक खातं असल्या पाहिजे, त्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती। मित्रांनो त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना लागू करण्यात आली होती आणि ही योजना वित्त मंत्रालय अंतर्गत येत असते आणि या योजनेचं घोषवाक्य माझे खाते भाग्याचा निर्माता। मित्रांनो घोषवाक्य देखील लक्षात ठेवा। प्रधानमंत्री जनधन योजनेचं घोषवाक्य काय आहे असं देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचे माझे खाते भाग्याचा निर्माता। तर त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3 भारतातील उघड्यावर शोषत जाण्याची समस्या संपवण्यासाठी केंद्र सरकारने 2014 मध्ये कोणती मोहीम सुरू केली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 स्वच्छ भारत अभियान। मित्रांनो स्वच्छ भारत अभियान कशाशी संबंधित आहे? भारतामध्ये आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये अजूनही शौचालयासाठी बाहेर जातात, तर ती समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान ही योजना सुरू केली आहे किंवा ही योजना आपण नाही म्हणू शकत, ही मोहीम आहे ती सुरू केलेली आहे। तर मित्रांनो त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्त कर्तव्य पथ राजपथ या ठिकाणाहून नवी दिल्ली या ठिकाणाहून ही योजनेचा किंवा ही मोहिमेचा शुभारंभ केलेला होता आणि मोहिमेचे जे घोषवाक्य होतं ते लक्षात ठेवा, स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 समाजातील दुर्बल घटकांना परवडणारी घरे देण्यासाठी केंद्र सरकारने जून 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? इथं तुम्ही बघू शकता, जे आपल्या समाजातील जे दुर्बल घटक आहेत, जे गरीब व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना घर मिळावं म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना। योजनेची सुरुवात झाली होती मित्रांनो जून 2015 मध्ये। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। प्रधानमंत्री आवास योजना किंवा PMI किंवा PMYA शहरी योजना 25 जून 2015 रोजी सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आले। मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट काय मित्रांनो? इथं लक्षात घ्या, सर्वांसाठी घरे असं या योजनेचं उद्दिष्ट आहे मित्रांनो। ही योजना शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 32 भारताला डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने जुलै 2015 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केलेला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4 डिजिटल इंडिया कार्यक्रम।
डिजिटल इंडिया कार्यक्रम कशासाठी सुरू केलेला आहे मित्रांनो, जे भारतातील व्यक्ती आहे त्यांना डिजिटल सक्षम करण्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 रोजी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। हा कार्यक्रम इलेक्ट्रिकल्स आणि माहिती मंत्रालय आणि वित्त मंत्रालय यांच्या अंतर्गत येत असतो आणि ब्रीद वाक्य काय मित्रांनो, सशक्त करण्यासाठी शक्ती। मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 33, केंद्र सरकारने ऑक्टोबर 2016 मध्ये सर्वसामान्यांसाठी हवाई प्रवास स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, उडान योजना। मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की आपलं टार्गेटच असणार आहे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे। मित्रांनो मी जेवढे माहिती घेतले तेवढे एक्झामच्या दृष्टीने भरपूर आहे। आपल्याला उद्देश लक्षात ठेवायचा असतो। प्रश्न कसा पण येऊ शकतो मित्रांनो, उडान योजना कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही जो प्रश्न आहे तो देखील व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि जी योजना किंवा जो कार्यक्रम आहे ते देखील व्यवस्थित लक्षात ठेवायचे। तर इथं तुम्ही बघू शकता जे आपल्या भारतातील सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांना हवाई किंवा जो विमानाने प्रवास असतो तो स्वस्त होण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे, तर उडान योजना ही सुरू केलेली आहे। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना सुरू केव्हा करण्यात आली होती मित्रांनो, 27 एप्रिल 2017 रोजी सुरू करण्यात आली होती। ही योजना सुरू केली आहे मित्रांनो 27 एप्रिल 2017 मध्ये। आणि मित्रांनो ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते, तर मित्रांनो इथं बघू शकता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। मित्रांनो उडान योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते, तर असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 34, केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली? तर मित्रांनो या योजनेचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना जे लहान शेतकरी आहेत त्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जो जिल्हा आहे त्या ठिकाणाहून ही योजनेला सुरुवात केली होती। किसान सन्मान निधी योजना म्हणून ओळखलं जातं। या योजनेअंतर्गत जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांना 3 हप्त्यामध्ये, इथं प्रामुख्याने लक्षात घ्या 3 हप्त्यामध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपये दिले जाते किंवा जे 6,000 रुपये असतात त्यांच्या अकाउंटला जमा केले जातात आणि 3 वेळेस 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला जमा केले जाते। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण 35वा प्रश्न बघू। सांस्कृतिक मंत्रालय कोणत्या योजनेअंतर्गत 1,000 स्मारक त्यांच्या देखभालीसाठी खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करेल? मित्रांनो जे आपले सांस्कृतिक स्मारक आहेत ते खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करणार आहेत मित्रांनो। ती योजना आहे मित्रांनो स्मारक मित्र योजना। स्मारक मित्र योजनेअंतर्गत जे आपले सांस्कृतिक स्मारक आहेत मित्रांनो ते खाजगी क्षेत्राकडे देखभालीसाठी दिले जाणार आहेत मित्रांनो। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना सप्टेंबर 2017 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू करण्यात आली होती। प्रथम पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले आणि नंतर सांस्कृतिक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली। मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या 2017 मध्ये सप्टेंबर 2017 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ही योजना सुरू केली होती। स्मारक मित्र योजना ही सुरू केली होती। ती योजना मित्रांनो सुरुवातीला पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत होती, पण त्यानंतर ती योजना सांस्कृतिक मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 36, भारताच्या ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2014 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2, संसद आदर्श ग्राम योजना। संसद आदर्श ग्राम योजना कशाशी संबंधित मित्रांनो, ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। महत्त्वाचे मुद्दे सुरुवात मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2014 रोजी भारतीय स्वातंत्र्य सैनिक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू केलेली होती मित्रांनो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद आदर्श गाव अंतर्गत दत्तक घेतलेले पहिले गाव मित्रांनो जयपूर बनारस आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो।
जे आपले स्वातंत्र्य सैनिक होते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती मित्रांनो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद आदर्श गाव अंतर्गत दत्तक घेतलेले मित्रांनो जे पहिलं गाव आहे ते पहिलं गाव लक्षात ठेवा, जयपूर आहे मित्रांनो। ते बनारस या ठिकाणचं जे जयपूर गाव आहे ते हे गाव या योजनेअंतर्गत आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37। सर्व शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये कोणती योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार मित्रांनो पीएमई विद्या योजना। पीएमई विद्या योजना कशाशी संबंधित मित्रांनो? शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी। या योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। या योजनेची घोषणा कोणी केली होती मित्रांनो? अर्थमंत्री निर्मला सीतारामन। कोविड-19च्या महामारी दरम्यान मुलांच्या शिक्षणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मित्रांनो वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत प्रधानमंत्री ई विद्या योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो। कोविडच्या वेळेस तुम्हाला माहीतच होतं की सर्व विद्यार्थी सगळं घरी होते, शाळा कॉलेज खूप बंद होते, ते सांगण्याची गरज नाही। पण मित्रांनो त्यावेळेस जे मुलांवर जे परिणाम दिसले की मुलांचे शिक्षण थांबते, त्या दृष्टीने मित्रांनो प्रधानमंत्री ई विद्या योजना सुरू केलेली मित्रांनो। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कोविडच्या वेळेस मुलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना सुरू केलेली होती मित्रांनो? प्रश्न कसा पण येऊ शकतो, घुमून फिरून आपल्याला उत्तर द्यायचे। प्रधानमंत्री ई विद्या योजना सुरू केली होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 38। भारताच्या ग्रामीण भागात परवडणाऱ्या दरात LED बल्ब उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उजाला योजना। उजाला योजना मित्रांनो कशाशी संबंधित आहे? ग्रामीण भागामध्ये जे LED बल्ब आहेत ते उपलब्ध करून देण्याबाबत ही योजना सुरू केलेली आहे। या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उजाला योजना। उजाला योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। उजाला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2015 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती मित्रांनो। ही योजना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आणि ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड कंपनीद्वारे ही योजना चालवली जाते मित्रांनो। उजाला योजना कशाशी संबंधित आहे? ग्रामीण भागामध्ये जे LED बल्ब आहे ते उपलब्ध करून देण्याबाबत। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, 39 नंबरचा प्रश्न आहे। केंद्र सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये खत चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? प्रश्न पुन्हा एकदा बघा, खत चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एक राष्ट्र एक उर्वरक योजना। मित्रांनो एक राष्ट्र एक उर्वरक योजना कशाशी संबंधित आहे? खत चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्याबद्दल अधिक जाणून घेऊ आपण। महत्त्वाचे मुद्दे सुरुवात मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान किसान सन्मान सम्मेलन 2022 च्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान भारतीय जन खत प्रकल्प व वन नेशन वन खत योजनेचा शुभारंभ केला मित्रांनो। सुरू केव्हा केली होती मित्रांनो योजना? 17 ऑक्टोबर 2022 रोजी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान सम्मेलनाच्या कार्यक्रमाद्वारे ही योजनेची घोषणा केली होती मित्रांनो, किंवा त्या कार्यक्रमाला शुभारंभ केला होता। इथं लक्षात घ्या पंतप्रधान भारतीय जन खत प्रकल्प वन नेशन वन खत योजनेचा शुभारंभ केलेला होता मित्रांनो। त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो एक राष्ट्र एक उर्वरक योजना। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 40 उच्च दर्जाची जेनेरिक औषधे बाजारापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी जुलै 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केलेली होती मित्रांनो? याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना। जेनेरिक औषधे मित्रांनो ते कमीत कमी किमतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मिळावे त्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली होती। या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना। मित्रांनो तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला मेडिकल पाहायला मिळतो। तुम्ही बघितलेच असतील मित्रांनो जे काही मेडिकल असतात त्यांच्यावरती पाटे देखील लावलेले असते। याबद्दल अधिक जाणून घेऊ
तर आता आपण महत्त्वाचे मुद्दे बघू मित्रांनो। जेनेरिक औषधे सर्वांना परवडणारी बनवण्यासाठी रसायन आणि खते मंत्रालयाने 2008 मध्ये जन औषधी योजना सुरू केली होती मित्रांनो। 2008 मध्ये ही योजना सुरू केली होती मित्रांनो। जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना ही औषधे परवडावी म्हणून ही योजना सुरू केली होती। रसायन आणि खत मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली, त्या अंतर्गत ही योजना येत असते। पण मित्रांनो त्याचं नाव चेंज झालेले, केव्हा चेंज झाले 2015 मध्ये या योजनेचं नाव चेंज करून प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना असे नाव चेंज करण्यात आलेले। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। तर मित्रांनो तुम्ही हे देखील लक्षात ठेवा की 2015 मध्ये नाव चेंज झालं, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना असे नाव चेंज केलेले। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41। कुंभारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये कोणती योजना सुरू केलेली मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो स्पिन योजना। मित्रांनो स्पिन योजना कशाशी संबंधित मित्रांनो? जे आपले कुंभार बांधव आहेत त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे। कुंभारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मित्रांनो कोणती योजना सुरू केलेली आहे? तर स्पिन योजना सुरू केलेली आहे। तुम्ही हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। पुढचा प्रश्न बघू मित्रांनो। पुढील प्रश्न बघण्याच्या आधी आपण ही काही थोडी माहिती या योजनेबद्दल जाणून घेऊ मित्रांनो। खाद्य आणि ग्राम उद्योगाने 17 सप्टेंबर 2021 मध्ये ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। स्पिन योजना मित्रांनो कशाशी संबंधित? कुंभारांचे जे आपले कुंभार बांधव आहेत त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खाद्य आणि ग्राम उद्योगाने 17 सप्टेंबर 2021 मध्ये ही योजना सुरू केली होती। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। केंद्र सरकारने 2015 मध्ये 60 वर्षानंतर सर्व भारतीयांना मासिक पेन्शनची हमी देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अटल पेन्शन योजना। अटल पेन्शन योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे 60 वर्षावरील जे आपले नागरिक आहेत, भारतीय नागरिक आहेत, त्यांना ही योजनेचा लाभ व्हावा ह्या योजनेअंतर्गत त्यांना मासिक पेन्शनची हमी देण्याची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता मित्रांनो प्रामुख्याने लक्षात ठेवा ही योजना कुठून सुरू झाली होती? अटल पेन्शन योजना कुठून सुरू झाली होती? तर ती कोलकाता या ठिकाणाहून सुरू झाली होती मित्रांनो। ही योजना कोणत्या विभागामार्फत येत असते? तर मित्रांनो पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे यांच्या अंतर्गत ही योजना येत असते मित्रांनो। योजनेची सुरुवात कुठून झाली होती? कोलकाता या ठिकाणाहून झाली होती। केव्हा झाली होती? 9 मे 2015 रोजी कोणी केली होती? आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती। तर मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 43 कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने जुलै 2015 मध्ये कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नांचं योग्य आन्सर असणारे पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान कृषी सिंचन योजना। या योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। योजनेची सुरुवात मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या योजनेचे नाव आहे मित्रांनो। या योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? 1 जुलै 2015 रोजी करण्यात आलेली मित्रांनो। ही योजना जलशक्ती मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि कृषी मंत्रालय यांच्या अंतर्गत येत असते मित्रांनो। 3 मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? शेतीशी संबंधित आहे, नावावरून तुम्हाला ओळखलं जाईल। पण इथं प्रामुख्याने लक्षात ठेवा, तुम्हाला दिलं जाईल की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत येत असतं? तर तुम्हाला पर्याय दिला जाईल जलशक्ती मंत्रालय, ग्रामीण मंत्रालय आणि कृषी मंत्रालय। खाली तुम्हाला पुन्हा ऑप्शन येतील अ आणि ब बरोबर, ब आणि ड बरोबर, अ आणि ब बरोबर, त्याचबरोबर अ ब क बरोबर। तर तुम्हाला या प्रकारे प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे तुम्हाला तिघं मंत्रालय लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, प्रश्न बनू शकतो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। भारतातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना। मित्रांनो आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना कशाशी संबंधित आहे? भारतातील जे आरोग्य सेवा आहेत मित्रांनो, त्या आरोग्य सेवा आहेत त्या मजबूत करण्यासाठी
मजबूत करण्यासाठी मित्रांनो ही योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। सुरुवात मित्रांनो या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 होतं त्या दरम्यान मित्रांनो केली होती। तर या योजनेची सुरुवात कुठून झाली होती मित्रांनो? उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणाहून 25 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधान स्वावलंबी स्वस्थ भारत योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो। केव्हा सुरू केली होती मित्रांनो? 25 ऑक्टोबर 2021 रोजी कुठून सुरू केली होती? उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणाहून ही योजना सुरू केलेली होती मित्रांनो। ही योजनेची घोषणा केव्हा केली होती मित्रांनो? जे अर्थसंकल्प होतं 21-22 त्या दरम्यानमध्ये 1 फेब्रुवारी 2021 मध्ये या योजनेची घोषणा झाली। योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? 25 ऑक्टोबर 2021 रोजी। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढील प्रश्न क्रमांक 45, रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने जून 2020 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो पीएम स्वनिधी योजना। पीएम स्वनिधी योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे रस्त्यावरचे जे विक्रेते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। इथं तुम्ही बघू शकता रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी मित्रांनो त्यांना कर्ज देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर आपण या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। योजनेची सुरुवात केव्हा केली होती मित्रांनो? 1 जून 2020 रोजी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मित्रांनो ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते? तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या अंतर्गत ही योजना येत असते। तर त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 46, भारतातील तरुण नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये कोणती योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो प्रधानमंत्री गती शक्ती योजना मित्रांनो। प्रधानमंत्री गती शक्ती योजना कशाशी संबंधित आहे? जे आपले भारतातील तरुण नागरिक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे मित्रांनो? इथं बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री गती शक्ती योजना पंतप्रधान यांनी घोषणा केलेली एक फोटो तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण बघूया त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 47, केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये भारतातील मासे आणि जलचर उत्पादनासाठी उत्कृष्ट गत व्यवस्थापन बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान मत्स्य संपदा योजना। मत्स्य संपदा योजना कशाशी संबंधित मित्रांनो? मासे आणि जे जलचर जे मासे त्यांचं उत्पन्न कोणत्या जे मासे विक्रेते आहेत त्यांचे उत्पन्न कोणत्या पद्धतीने वाढेल कसं वाढेल त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे पंतप्रधान मत्स्य संपदा योजना। त्यानंतर आपण या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही योजना मत्स्य व्यवसाय विभाग आणि त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते मित्रांनो। इथे लक्षात ठेवा मत्स्य व्यवसाय विभाग त्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। आणि मित्रांनो बोधवाक्य देखील लक्षात ठेवा मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सुधारणा कार्यप्रदर्शन आणि परिवर्तन करण्यासाठी। तर मित्रांनो या प्रकारे आपण हा प्रश्न बघितला। त्यानंतर पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 48, केंद्र सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या ऊर्जा उत्पादनाशी संबंधित कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो पीएम कुसुम योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। पीएम कुसुम योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? शेतकऱ्यांच्या ऊर्जा उत्पादनाशी संबंधित आहे। तर त्या मित्रांनो तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही कुसुमचा फुल फॉर्म बघू शकता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान। तर तुम्ही फुल फॉर्म लक्षात ठेवा कुसुमचं फुल फॉर्म काय आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। त्यानंतर मित्रांनो सुरुवात मित्रांनो 19 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलेली योजना। केव्हा सुरू झाली? 19 फेब्रुवारी 2019 मध्ये कोणत्या मंत्रालया अंतर्गत येत असते? तर नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येत असतं। आणि मित्रांनो ही योजनेची मुदत वाढवली आहे। तर मित्रांनो केव्हापर्यंत मुदत वाढवली आहे? तर 2026 पर्यंत मुदत वाढवली। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 49, अन्न सुरक्षेच्या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एक राष्ट्र एक रेशन कार्ड। मित्रांनो अन्न सुरक्षेच्या संबंधित कोणती योजना सुरू केलेली आहे? एक राष्ट्र एक रेशन कार्ड। तर मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 50 केंद्र सरकारने डिसेंबर 2014 मध्ये देशातील 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि गर्भवती महिलांना 90% संपूर्ण लसीकरण कव्हरेज देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? मित्रांनो योजना खूप महत्त्वाची मित्रांनो, इथं प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो। काय आहेत मित्रांनो 2 वर्षापर्यंत मुलांना, इथं लक्षात घ्या प्रामुख्याने 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना संपूर्ण 90% लसीकरण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य ही योजना, मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। मिशन इंद्रधनुष्य योजना कशाशी संबंधित आहे? जे 2 वर्षापर्यंतचे मुलं आहेत ते आणि जे आपल्या गर्भवती माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। कोणती योजना आहे मित्रांनो? मिशन इंद्रधनुष्य। तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, आपला टार्गेटच असणार आहे मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे अभ्यास होणार, कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करू। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 51 बघू। तुम्ही या ठिकाणी बघू शकता संरक्षण मंत्रालयाने मे 2021 मध्ये सशस्त्र दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना औषधाची होम डिलिव्हरी देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सय्यत योजना। मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता सय्यत योजना कशाशी संबंधित आहे? जे आपले जवान आहेत मित्रांनो, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना जे औषध असतात मित्रांनो ते होम डिलिव्हरी मिळावं त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो सय्यत योजना। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढील प्रश्न बघण्याच्या पहिले मित्रांनो आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ। आपले संरक्षण मंत्री कोण? आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 मे 2021 रोजी ही योजना सुरू केलेली मित्रांनो। ही योजना कोणी सुरू केली मित्रांनो? आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 मे 2021 रोजी ही योजना सुरू केली। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। केंद्र सरकारने जून 2015 मध्ये प्रत्येक घरात पाणी पुरवठा आणि सीवरेज कनेक्शन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अमृत योजना। मित्रांनो अमृत योजना कशाशी संबंधित? प्रत्येक घरात पाणी पुरवठा झाला पाहिजे मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा झाला पाहिजे त्यासाठी अमृत योजना सुरू केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। या योजनेचा उद्दिष्ट काय मित्रांनो? प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा झाला पाहिजे। त्यानंतर या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अमृत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी सुरू केली मित्रांनो। ही योजना केव्हा सुरू झाली? 25 जून 2015 रोजी सुरू झाली आणि त्यानंतर मित्रांनो 2021 मध्ये अमृत मिशन 0.2 असे सुरू केले। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 53 आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये कोणती योजना सुरू केलेली? मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना। मित्रांनो प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्त्वाचे मुद्दे। ही योजना पूर्वी आदिवासी उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजना म्हणून ओळखली जात होती मित्रांनो। पहिली योजना कोणत्या नावाने ओळखली जात होती? आदिवासी उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य या नावाने ओळखली जात होती आणि त्यानंतर मित्रांनो ही योजना पंतप्रधान आदी आदर्श ग्राम योजना या नावाने ओळखली जाऊ लागली किंवा त्याचं नाव चेंज केलं। आणि मित्रांनो ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते? तर आदिवासी विकास आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। आणि मित्रांनो नाव केव्हा चेंज केलं? 2021 मध्ये या योजनेचं नाव चेंज केलं। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 54 महिला कारागीर आणि शिल्पकार यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 2022 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अवसर योजना। मित्रांनो अवसर योजना कशाशी संबंधित आहे? तुम्ही इथं बघू शकता
महिला कारागीर आणि शिल्पकार यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अवसर ही योजना सुरू केली। तुम्ही हे प्रामुख्याने लक्षात घ्या। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। योजना केव्हा सुरू झाली मित्रांनो? 8 एप्रिल 2022 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण बचत गटाच्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अवसर योजना सुरू केली। तुम्हाला मित्रांनो हे मुद्दे लक्षात ठेवायचे। त्यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 55, गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सार्थक योजना। मित्रांनो सार्थक योजना कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू केलेली। मित्रांनो योजना केव्हा सुरू केली? एप्रिल 2021 मध्ये। त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। ही योजना 29 जुलै 2020 रोजी जाहीर करण्यात आली मित्रांनो। आणि मित्रांनो ही योजना लागू केव्हा केली? 8 एप्रिल 2021 रोजी ही योजना लागू केली। मित्रांनो माजी शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही योजना सुरू केली किंवा हा सार्थक उपक्रम किंवा जी योजना आहे ती मित्रांनो सुरू केली। आणि मित्रांनो ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते? तर तुम्ही इथं बघू शकता शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 56, भारतातील सर्व सहकारी शाळांमधील मुलांना मोफत जेवण देण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना। मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा जे आपले शाळेतील मुलं आहेत त्यांना मोफत जेवण देत असतात मित्रांनो, तर त्या कोणत्या योजनेमार्फत देत असतात? तर तुम्ही इथं बघू शकता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना। तर मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कशाशी संबंधित आहे? तर तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो ज्या शाळेतील मुले त्यांना जे जेवण असतं जे आहार असतं ते मिळत असतं या योजनेअंतर्गत। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 57, भारतातील मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, सुकन्या समृद्धी बचत योजना। मित्रांनो लक्षात घ्या सुकन्या समृद्धी बचत योजना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो मुलींचे जे भविष्य आहे ते सुरक्षित करण्यासाठी मुलींच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केलेली आहे। तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊ। आपण काही महत्त्वाची माहिती बघू। ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू केली होती। तर त्यानंतर ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कुटुंब कल्याण आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्तपणे ही योजना राबवली जाते। या सर्व मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते आणि हे सर्व मंत्रालय संयुक्तपणे ही योजना राबवत असतात। मित्रांनो केव्हापासून योजनेला सुरुवात केव्हा झाली होती? मित्रांनो 22 जानेवारी 2015 रोजी या योजनेला सुरुवात झाली होती। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 58, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2015 मध्ये LPG वर अनुदानाची रक्कम थेट लोकांच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी कोणती योजना सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, प्रधानमंत्री पहल योजना। मित्रांनो प्रधानमंत्री पहल योजना कशाशी संबंधित आहे? जी LPG वर जे अनुदान मिळत असतं जी सबसिडी मिळत असते ती लोकांच्या थेट खात्यामध्ये अकाउंटमध्ये जायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो प्रधानमंत्री पहल योजना सुरू करण्यात आलेले। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। सर्वप्रथम म्हणजे पहल म्हणजे काय मित्रांनो? तर पहलचा अर्थ होतो थेट हस्तांतरित लाभ। तर मित्रांनो पहल म्हणजे काय? तर थेट हस्तांतरित लाभ जे रक्कम असते ती लोकांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जाते जी सबसिडी असते ती। तर मित्रांनो ही योजना मुळात 2013 मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु संपूर्ण देशाला कव्हरेज करण्यासाठी 1 जानेवारी 2015 रोजी पुन्हा सुरू करण्यात आली होती। तर मित्रांनो 2013 मध्ये ही योजना सुरू झाली होती पण त्यामध्ये पूर्ण देशाचा समावेश होत नव्हता। त्यामुळे नंतर पुन्हा 1 जानेवारी 2015 रोजी ही योजना पुन्हा सुरू केली आणि संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू केली। मित्रांनो ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या किंवा कोणत्या विभागामार्फत चालवली जाते? तर तुम्ही इथं बघू शकता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। मित्रांनो तुम्ही बघू शकता ही सर्व माहिती, ही सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो। जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करणार तर तुम्हाला वेगवेगळे मुद्दे देणार आणि विचारणार जे वरील वाक्य आहेत ते कोणत्या योजनेच्या संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायची मित्रांनो। मी तुम्हाला पुन्हा अजून सांगू इच्छितो की आपण कमीत कमी वेळेमध्ये आपला जास्तीत जास्त प्रश्नांचा कसा सराव होईल ते आपण पाहत आहोत, त्यामुळे आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, प्रश्न क्रमांक 59। त्यानंतर मित्रांनो आता आपण हा प्रश्न बघू, सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग पासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2016 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सेतु भारतम योजना। तर मित्रांनो सेतु भारतम योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता जे सर्व राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या रेल्वे क्रॉसिंग पासून मुक्त करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो। योजनेचे नाव लक्षात ठेवा, सेतु भारतम योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 60, केंद्र सरकारने जानेवारी 2016 मध्ये व्यवसाय आणि नवीन स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 स्टार्टअप इंडिया योजना। मित्रांनो स्टार्टअप इंडिया योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, जे व्यवसाय आहेत किंवा जे नवीन स्टार्टअप सुरू करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊ, आपण काही महत्त्वाची माहिती बघू। स्टार्टअप इंडिया जी योजना आहे मित्रांनो ती 16 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे मित्रांनो। योजना केव्हा सुरू करण्यात आली? 16 जानेवारी 2016 रोजी ही योजना सुरुवात झाली मित्रांनो। ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येत असते ते देखील लक्षात ठेवा, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू, पुढील प्रश्न क्रमांक 61, भारतातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2016 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे स्टँड अप इंडिया लोन योजना। मित्रांनो स्टँड अप इंडिया लोन योजना कशाशी संबंधित आहे? जे आपले भारतातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासाठी मित्रांनो ही योजना सुरू केलेली आहे किंवा जी लोन आहे मित्रांनो ते मिळत असतं या योजनेमार्फत मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 62, अल्पसंख्याक समाजातील शाळा गळतीसाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नई मंजिल योजना। नई मंजिल योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? अल्पसंख्याक समाजातील शाळा गळतीसाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊ, त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघू। ही योजना केव्हा सुरू झाली होती मित्रांनो? 8 ऑगस्ट 2015 रोजी ही योजना सुरू झाली होती मित्रांनो। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना येत असते। तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊ, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 63, केंद्र सरकारने एप्रिल 2021 मध्ये सुलभ पौष्टिक अन्न, फळे आणि भाजीपाला याबाबत जनजागृती करण्यासाठी कोणते अभियान सुरू केले होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आहार क्रांती मिशन। मित्रांनो आहार क्रांती मिशन कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपल्याला अन्न, फळे किंवा जे भाजीपाला मिळत असतं ते चांगल्या प्रकारे असल्या पाहिजे, ते पौष्टिक, सुलभ व पौष्टिक अन्न आणि भाजीपाला मिळावं यासाठी हे अभियान किंवा ही योजना किंवा ही मोहीम सुरू केलेली आहे मित्रांनो, आहार क्रांती मिशन। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 63 त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर आपण पुढे जाऊ आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी 13 एप्रिल 2021 रोजी आहार क्रांतीची औपचारिक सुरुवात केली होती मित्रांनो। माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते डॉक्टर हर्षवर्धन यांनी 13 एप्रिल 2021 रोजी या क्रांतीची आहार क्रांतीची घोषणा केली होती मित्रांनो। बोधवाक्य मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, सर्वोत्तम अन्न आणि सर्वोत्तम विचार। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 64, भारतातील तरुण लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने मे 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली?
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 युवा प्रधानमंत्री योजना। मित्रांनो जे आपले भारतातील तरुण आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा प्रशिक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचं नाव आहे युवा प्रधानमंत्री। तर त्यानंतर आपण पुढे जाऊ, त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। त्यानंतर आपण या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। मित्रांनो योजनेची सुरुवात झाली होती 29 मे 2021 रोजी। कोणत्या मंत्रालयाच्या मित्रांनो अंतर्गत ही योजना येत असते? मंत्रालय मित्रांनो ते शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि उच्च शिक्षण विभागाद्वारे ही योजना चालवली जाते मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो युवा 2.0 योजना ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढे जाऊ, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 65 केंद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये हिंसाचाराने पीडित महिलांना मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, एग्जाम मध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वन स्टॉप सेंटर योजना सखी। मित्रांनो तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की सखी योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, ज्या आपल्या माता भगिनी ज्या पीडित झालेल्या आहेत, त्या हिंसाचाराने पीडित झालेल्या आहेत, त्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत संरक्षण मिळत असते मित्रांनो। ती योजना त्यांच्यासाठी सुरू केलेली मित्रांनो, ही बघू शकता तुम्ही वन स्टॉप सेंटर योजना। किंवा तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की सखी योजना कशाशी संबंधित आहे? तर तुम्हाला उत्तर द्यायचे हिंसाचाराने पीडित महिलांच्या संरक्षणासाठी ही किंवा त्यांना मदत मिळावं यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर आपण या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता वन स्टॉप सेंटर योजना ही योजना 1 एप्रिल 2015 पासून भारत सरकारने हिंसाचाराने प्रभावित महिलांना पाठिंबा देण्यासाठी किंवा सहाय्य करण्यासाठी लागू केली मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर ही योजना मित्रांनो महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, योजना केव्हा सुरू झाली होती? 1 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू झाली। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 66 केंद्र सरकारने 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली? मित्रांनो जे 2021-22 जे बजेट होतं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मित्रांनो कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पीएम कृषी उडान योजना। मित्रांनो पीएम कृषी उडान योजना कशाशी संबंधित आहे? शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मित्रांनो ही योजनेची सुरुवात झाली आहे मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांशी संबंधित योजना आहे, हे लक्षात ठेवा प्रामुख्याने। त्यानंतर आपण पुढे जाऊ, पुढचा प्रश्न बघू। 67 क्रमांकाचा प्रश्न भारतातील वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उदय योजना। मित्रांनो उदय योजना कशाशी संबंधित आहे? ज्या आपल्या भारतातील वीज वितरण कंपन्या आहेत त्यांची जी परिस्थिती, जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी, इथं प्रामुख्याने लक्षात घ्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उद्यम योजना सुरू केली। केव्हा सुरू केली मित्रांनो? नोव्हेंबर 2015 मध्ये। मित्रांनो मी तुम्हाला आता प्रश्नांमध्ये सांगतोय की योजना केव्हा सुरू केली, त्याचं उद्दिष्ट काय आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला प्रश्नामध्ये समजून जात असतं। उदय योजनेचं उद्दिष्ट काय सुरू करण्यामागचं? ज्या भारतातील वीज वितरण कंपन्या आहेत त्यांना आर्थिक मदत व्हावी त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर ह्या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ, काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो ते मी तुम्हाला मागेच सांगितलं। 15 नोव्हेंबर 2015 रोजी ही योजना सुरू केली मित्रांनो। जे मंत्रालय किंवा जे विभाग आहे मित्रांनो नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। सुरू केव्हा केली? 15 नोव्हेंबर 2015 रोजी। त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ। पुढील प्रश्न क्रमांक 68 ग्रामीण भागात एकात्मिक प्रकल्प आधारित मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2016 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 69 भारतातील भूजल व्यवस्थापन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली?
तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अटल भूजल योजना। मित्रांनो अटल भूजल योजना कशाशी संबंधित आहे, जे भूजल व्यवस्थापन आहे ते सुधारण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचं नाव आहे मित्रांनो अटल भूजल योजना। मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 70 केंद्र सरकारने जानेवारी 2017 मध्ये गर्भवती महिलांच्या कल्याणासाठी कोणती योजना सुरू केली? पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना। मित्रांनो प्रधानमंत्री मातृत्व योजना कशाशी संबंधित आहे, जे आपल्या गर्भवती महिला आहेत त्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केलेली आहे। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल मित्रांनो प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो तुम्हाला देतील महिला, बालक, त्यानंतर पुरुष आणि अजून काहीतरी एक ऑप्शन असणार मित्रांनो। तर तुम्हाला उत्तर द्यायचे गर्भवती महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी दोन पर्याय असेल, एक पर्यायामध्ये असेल महिला आणि दुसऱ्या पर्यायामध्ये असेल गर्भवती महिला। तर तुम्हाला उत्तर द्यायचे गर्भवती महिला। छोटे छोटे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे, तुम्हाला ते छोटे छोटे मुद्दे लक्षात ठेवावे लागणार आहेत मित्रांनो। त्यानंतर आपण ह्या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। इथं तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 रोजी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली होती। मित्रांनो ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। मित्रांनो या योजनेचं जे जुनं नाव होतं मित्रांनो ते देखील लक्षात ठेवा। जुनं नाव काय होतं? नाव तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना। मित्रांनो जुनं नाव काय होतं? इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ह्या योजनेचं जुनं नाव होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया, 71वा प्रश्न बघू। शहरी आणि ग्रामीण भागात कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2014 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना। शहरी आणि ग्रामीण भागात मित्रांनो जे कौशल्य विकासासाठी काम करतात मित्रांनो, जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर त्यानंतर मित्रांनो ही योजना केव्हा सुरू केली होती? मित्रांनो सप्टेंबर 2014 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊ, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 72 ग्रामीण भारतीय लोकसंख्येला एकात्मिक सर्वसमावेशक आणि योग्य मालमत्ता पडताळणी उपाय प्रदान करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाने एप्रिल 2020-21 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 स्वामित्व योजना। स्वामित्व योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ग्रामीण भारतातील जे एकात्मिक सर्वसमावेशक आणि योग्य मालमत्ता असते ती चाचणी करण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो जे मंत्रालय येत असतं ते पंचायती राज मंत्रालयाद्वारे एप्रिल 2020-21 मध्ये ही योजना सुरू केलेली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती मित्रांनो। तर मित्रांनो 24 एप्रिल 2020 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती। स्वामित्व योजनेने 2023 मध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार जिंकला आहे। तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, स्वामित्व योजनेने 2023 मध्ये राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार जिंकला आहे। त्याला मित्रांनो जो पदक होतं मित्रांनो ते सुवर्ण पदक होतं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 73 बघू। नोकऱ्या गमावलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना। मित्रांनो ही योजना कशाशी संबंधित आहे? तुम्ही तर बघू शकता, जे लोक आहेत मित्रांनो, जे तरुण आहेत त्यांनी नोकऱ्या गमावल्या, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना सुरू केलेली आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4। त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 74 बघू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज 55 लिटर पाणी पुरवण्याचे कोणते अभियान सुरू केले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जल जीवन मिशन। मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जल जीवन मिशन। मित्रांनो कशाशी संबंधित आहे? ग्रामीण भागातील जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना प्रत्येक घराला मित्रांनो दररोज किती लिटर
लिटर पाणी झाल्या पाहिजे, 55 लिटर पाणी पुरवण्याचे अभियान सुरू केलेले मित्रांनो। या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। तुम्ही प्रश्न बघू शकता मित्रांनो। उद्दिष्ट काय मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये या योजनेअंतर्गत पाणी झाल्या पाहिजे आणि ते पाणी किती लिटर झाल्या पाहिजे, तर ते 55 लिटर पाणी झाल्या पाहिजे। तर मित्रांनो, जल जीवन मिशन किंवा ही मोहीम आहे, त्याचं उद्दिष्ट तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 75 बघू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भारतातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अमृत भारत स्टेशन योजना। पर्याय क्रमांक 1, अमृत भारत स्टेशन योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपले भारतातील जुने 508 रेल्वे स्थानक आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी ही योजना सुरू केलेली आहे, अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 76, मागासवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 2023 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नांचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, नवीन स्वर्णिमा योजना। मित्रांनो, नवीन स्वर्णिमा योजना कशाशी संबंधित? जे मागासवर्गीय महिला आहेत, ज्या माता भगिनी आहेत, त्यांना स्वावलंब बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, योजना केव्हा सुरू केली? 2023 मध्ये सुरू केली, हे देखील लक्षात ठेवा। कोणत्या मंत्रालयाने सुरू केली मित्रांनो? न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्नांमध्येच खूप सारी माहिती देतोय। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 77वा, ग्रामीण युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, कॅपिटिव्ह रोजगार योजना। कॅपिटिव्ह रोजगार योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ग्रामीण भागातील जे युवक आहेत त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, कोणी सुरू केली? ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी ही योजना सुरू केली। केव्हा सुरू केली? 2023 मध्ये ही योजना सुरू केली। या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मित्रांनो कॅपिटिव्ह रोजगार योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 78 बघू। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, अटल वय अभ्युदय योजना। मित्रांनो, अटल वय अभ्युदय योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधित ही योजना आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 79वा, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, फेम इंडिया योजना। तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचे फेम इंडिया योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? जे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यापासून जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्यासाठी मित्रांनो ही योजना सुरू केली। योजनेचं नाव लक्षात ठेवा, फेम इंडिया योजना। या योजनेचं उद्दिष्ट मित्रांनो, जे आपल्या भारतामध्ये प्रदूषण होत असतो गाड्यांमुळे, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्यांमुळे जे प्रदूषण होत असतं त्यांना कमी करणं आणि मित्रांनो इलेक्ट्रिकल ज्या गाड्या आहेत ते घेणं, तर या योजनेचं उद्दिष्ट आहे। तर त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 80 बघू। 15 वर्षावरील लोकांना साक्षर करण्यासाठी आर्थिक वर्ष 2022 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, न्यू इंडिया लिटरेसी प्रोग्राम। तर मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा 15 वर्षावरील जे लोक आहेत त्यांना साक्षर करण्यासाठी न्यू इंडिया लिटरेसी प्रोग्राम सुरू केलेले। मित्रांनो, 15 वर्षावरील जे तरुण आहेत किंवा जे मुलंच असतात ना बहुतेक, त्यांना साक्षर करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, सुरू केले। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 81, भारताला उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मेक इन इंडिया। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त उद्योग सुरू व्हावेत त्यामुळे ही योजना सुरू केलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, उत्पादन केंद्र म्हणून विकसित व्हावे। जे आपलं भारत देश आहे ते उत्पादन केंद्र
म्हणून विकसित व्हावं त्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली। योजनेचं नाव आहे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, मेक इन इंडिया। मेक इन इंडिया ही योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, जे आपल्या भारतामध्ये उद्योग आहेत ते एक उद्योगांना प्रोत्साहन मिळावं आणि आपलं भारत हे उद्योग केंद्र बनावं म्हणून ही योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 82, दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मे 2016 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। मित्रांनो उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? दारिद्र्य रेषेखालील जे महिला आहेत त्यांना LPG गॅसचं कनेक्शन मिळावं यासाठी ही योजना सुरू केली। योजना कोणी सुरू केली मित्रांनो? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केव्हा सुरू केलेले मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता मे 2016 मध्ये ही योजना सुरू केलेली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, काही त्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे बघू। 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजनेला सुरुवात केली। मित्रांनो योजनेला सुरुवात कुठून झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो। मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कुठून सुरू झाले असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तुम्हाला खाली देईल वेगवेगळे राज्य देतील, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश। तर तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो उत्तर प्रदेश। जर तुम्हाला जास्त डिटेल मध्ये विचारलं तर तुम्हाला हा बलिया जिल्हा आहे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की उत्तर प्रदेश मधील कोणत्या जिल्ह्यातून उज्ज्वला योजनाची सुरुवात झाली होती? तर तुम्हाला उत्तर द्यायचे बलिया जिल्ह्यातून ही योजना सुरू झालेली आहे। तर मित्रांनो या योजनेचा नारा होता मित्रांनो स्वच्छ इंधन चांगले जीवन। तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, नारा काय होता मित्रांनो? स्वच्छ इंधन चांगले जीवन। त्यानंतर मित्रांनो सप्टेंबर 2023 मध्ये ही योजना वाढवून केव्हापर्यंत करण्यात आली मित्रांनो? 2025-26 पर्यंत ही योजना वाढवण्यात आलेली आहे। तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 83, कोरोना महामारीनंतर अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने मे 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे PM केअर फॉर चिल्ड्रन योजना। तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो PM केअर फॉर चिल्ड्रन योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? कोरोनाच्या महामारीमुळे जे मुलं अनाथ झालेत त्या मुलांना आर्थिक मदतीसाठी ही योजना सुरू केलेली। योजनेचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो PM केअर फॉर चिल्ड्रन योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 84, भारताच्या ऊर्जा सुरक्षेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये कोणते अभियान सुरू केले? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय हायड्रोजन मिशन। मित्रांनो राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कशाशी संबंधित आहे तुम्ही इथं बघू शकता। ऊर्जा सुरक्षेला चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली। केव्हा केली सुरू मित्रांनो? ऑगस्ट 2021 मध्ये। त्यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी ही योजनेची घोषणा केली होती मित्रांनो। 15 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन या योजनेला सुरुवात झाली होती किंवा हे मिशन हे सुरू केले होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया, आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 85, कामगार वर्गातील लोकांना वृद्धापकाळ पेन्शन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? मित्रांनो तुम्ही इथं प्रश्न पुन्हा बघा। कामगार वर्गातील जे वृद्ध लोक आहेत त्यांना पेन्शन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 PM श्रम योगी मानधन पेन्शन योजना। मित्रांनो इथं लक्षात ठेवा PM श्रम योगी मानधन पेन्शन योजना कशाशी संबंधित आहे? जे कामगार वर्गातील जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 86, भारतातील वृद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 PM किसान मानधन योजना। PM किसान मानधन योजना कशाशी संबंधित आहे? आपले जे भारतातील वृद्ध शेतकरी जे वयस्कर शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये ही योजना सुरू केली। मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की किसान मानधन योजना कशाशी संबंधित आहे? तुम्हाला पर्याय दिला जाईल शेतकरी,
महिला, बालक आणि त्यानंतर अजून एक प्रश्न असणार की वयोवृद्ध शेतकरी, तर तुम्हाला वयोवृद्ध शेतकरी असा पर्याय निवडायचा आहे। तर मित्रांनो एक छोट्या छोट्या मिस्टेक तुमच्याकडनं झाल्या नाही पाहिजे, तुम्ही व्यवस्थित योजना बघा। मी खूप सारी माहिती प्रश्नामध्येच दिलेली आहे, कोणतं मंत्रालय आहे, केव्हा सुरू झाली, उद्दिष्ट काय आहे त्या योजना सुरू करण्यामागचा मी बऱ्यापैकी माहिती मित्रांनो प्रश्नामध्येच कव्हर केलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता जे किसान मानधन योजना आहे मित्रांनो, जे आपल्या भारतातील वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे सप्टेंबर 2019 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू 87 नंबरचा। वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणत्या मिशनला मान्यता दिली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय क्वांटम मिशन। राष्ट्रीय क्वांटम मिशन कशाचे संबंधित आहे मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनाला चालना मिळण्यासाठी, विकासाला चालना मिळण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेले आहे, राष्ट्रीय क्वांटम मिशन। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 88। भारतीय रेल्वेने 2023 मध्ये आपल्या हेरिटेज लाईनचे आधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिकीकरण करण्यासाठी कोणती योजना सुरू केली? मित्रांनो प्रश्न पुन्हा बघा, जे आपले भारतीय रेल्वे त्या रेल्वेने जे हेरिटेज लाईन आहेत मित्रांनो, जसं की खूप साऱ्या टॉय ट्रेन आहेत त्या हेरिटेज लाईन आहे, जसं की कालका टू शिमला जी टॉय ट्रेन जर्नी आहे मित्रांनो, इतकी जबरदस्त जर्नी आहे। तर अशा काही त्या लाईन आहेत मित्रांनो, त्यांना आधुनिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानासह विकास करण्यासाठी कोणती योजना सुरू केली असं आपल्याला विचारले। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे हायड्रोजन फॉर हेरिटेज योजना। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचे की जे हेरिटेज लाईन आहे त्यांच्या ते आधुनिक करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे, तर हायड्रोजन फॉर हेरिटेज योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू 89वा प्रश्न आहे। भारताने 2022 मध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी ब्रिटनच्या सहकार्याने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 युवा पेशेवर योजना। मित्रांनो युवा पेशेवर योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या भारतातील जे सांस्कृतिक किंवा जे आर्थिक संबंध आहेत ते मजबूत करण्यासाठी कोणाच्या साहाय्याने मित्रांनो ही योजना सुरू केली? तर इथं बघू शकता तुम्ही ब्रिटनच्या साहाय्याने किंवा सहकार्याने ही योजना सुरू केली। त्यानंतर आपण पुढे जाऊ आणि पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 90 तुम्ही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो आपण हा प्रश्न बघू, वित्त मंत्रालयाने करातील वाद सोडवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विवाद से विश्वास 2 योजना। मित्रांनो वित्त मंत्रालयाने करातील जे वाद आहेत मित्रांनो ते सोडवण्यासाठी कोणती योजना सुरू केली? मित्रांनो विवाद से विश्वास 2 योजना। जे करामध्ये वाद होत असतात ते सोडवण्यासाठी मित्रांनो विवाद से विश्वास 2 योजना सुरू केली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 91 राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी आणि MSMES उद्योगांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 क्रेडिट गॅरंटी योजना। क्रेडिट गॅरंटी योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी आणि जे उद्योग आहेत मित्रांनो त्या उद्योगांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये ही योजना सुरू केली। योजनेचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे क्रेडिट गॅरंटी योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊ आणि आपण पुढचा प्रश्न बघू, पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 92 तुम्ही तर बघू शकता ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 2023 मध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान ओळखण्यासाठी कोणते राष्ट्रीय अभियान सुरू केले? कोणते राष्ट्रीय अभियान किंवा तुम्हाला मिशन विचारलं जाईल तर तुम्ही इथं बघू शकता पर्याय क्रमांक 3 माहिर हे मिशन किंवा हे अभियान सुरू केले। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्ही माहिरचं फुल फॉर्म बघू शकता मिशन अँड ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च। मित्रांनो हे मिशन कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले? मित्रांनो ऊर्जा मंत्रालय आणि नवीन आणि
नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे हे अभियान सुरू केलेले मित्रांनो। अभियानाचं नाव मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे माहीर। मित्रांनो आपल्या भारतातील आणि भारताबाहेरील ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान ओळखणे आणि विकसित करणे या मिशनचे उद्दिष्ट आहे मित्रांनो। उद्दिष्ट काय आहे मित्रांनो, आपल्या भारतातील किंवा भारताबाहेर जे ऊर्जा क्षेत्रामध्ये जे प्रगती होते किंवा जे तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याचं अनुकरण करणे किंवा ते तंत्रज्ञान विकसित करणे, त्यासाठी ही योजना किंवा हे मिशन सुरू केलेले। मिशनचं नाव मित्रांनो लक्षात ठेवा, माहीर। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 93, केंद्र सरकारने प्रसार भारती याला अपग्रेड करण्यासाठी 2023 मध्ये कोणत्या योजनेला मान्यता दिली? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिंड योजना। मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 94 बघू। भारतातील शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? तर या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 4 रीच आउट योजना सुरू केलेली। मित्रांनो कशाशी संबंधित आहे मित्रांनो, इथं लक्षात ठेवा शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी मित्रांनो आपण जे संशोधन करत असतो त्यामध्ये जो दर्जा आहे संशोधनाचा तो सुधारण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने, तर तुम्ही इथं बघू शकता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2023 मध्ये ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 95, प्रत्येक मुलाला वाचन लेखन आणि अंकगणित शिकण्याची क्षमता देण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 निपुण योजना। निपुण योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, प्रत्येक मुलाला लिहिता वाचता आणि अंकगणित सोडवता यायला पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली मित्रांनो, निपुण योजना सुरू केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता उद्दिष्ट काय मित्रांनो निपुण योजना सुरू करण्यामागचा, की सगळ्या मुलांना लिहिता वाचता यायला पाहिजे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 96, केंद्र सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये भटक्या जमातीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सीड योजना। मित्रांनो सीड योजना कशाशी संबंधित आहे, जे भटक्या जमातीतील बांधव आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मित्रांनो सीड योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही तर बघू शकता ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केले। मंत्री होते मित्रांनो डॉक्टर रवींद्र कुमार यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी ही योजना सुरू केली। मित्रांनो योजना सुरू कुठून केली मित्रांनो, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथून सीड योजनेची सुरुवात झाली। मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सीड योजनेची सुरुवात कुठून झाली, तर तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणाहून सीड योजनेची सुरुवात झाली। कोणी केली मित्रांनो, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या योजनेची सुरुवात केली होती। केव्हा केली होती? 16 फेब्रुवारी 2022 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 97, केंद्र सरकारने मे 2015 मध्ये गरीब आणि वंचित वर्गासाठी कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पीएम जीवन ज्योती बीमा योजना। तर मित्रांनो पीएम जीवन ज्योती बीमा योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता गरीब आणि वंचित वर्गासाठी ही योजना सुरू केलेली आहे किंवा त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचं नाव लक्षात ठेवा, गरीब आणि वंचित वर्गासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे असं तुम्हाला सरळ एका लाईनीमध्ये वन लाइनर प्रश्न विचारला जाईल, त्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे पीएम जीवन ज्योती बीमा योजना। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 98, भारतीय तरुणांना उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जुलै 2015 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पीएम कौशल्य विकास योजना। मित्रांनो जे आपले भारतातील तरुण आहेत त्या तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी किंवा प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम कौशल्य योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी कौशल्य प्रमाण योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 15 जुलै 2015 रोजी जागतिक युवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथून या योजनेला सुरुवात झाली होती। मित्रांनो केव्हा सुरू झाली होती?
15 जुलै 2015 रोजी जागतिक युवा दिनानिमित्त मित्रांनो ही योजना सुरू केली। मित्रांनो कुठून सुरुवात झाली होती? नवी दिल्ली या ठिकाणाहून सुरुवात झाली होती। ही योजना मित्रांनो केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते। मित्रांनो टॅगलाईन काय आहे मित्रांनो? कौशल्य भारत कुशल भारत। मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, टॅगलाईन तुम्हाला लक्षात ठेवायची, कौशल्य भारत कुशल भारत। मित्रांनो ही योजना केव्हा सुरू झाली? 15 जुलै 2015 रोजी आणि आपल्या भारतातील ही सर्वात मोठी योजना आहे मित्रांनो। योजनेचं नाव लक्षात ठेवा, कौशल्य विकास योजना। त्यानंतर आपण पुढे जाऊया, 99वा प्रश्न बघू। अर्थ मंत्रालय कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करेल 2023 सालासाठी सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मित्रांनो इथे लक्षात घ्या, कोविडमुळे जे लहान उद्योग होते, लहान लघु सूक्ष्म जे उद्योग होते त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मित्रांनो कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे विवाद से विश्वास 1। मित्रांनो विवाद से विश्वास 1 कशाशी संबंधित आहे? जे कोरोनाच्या महामारीमध्ये जे लहान मोठे उद्योग होते, मोठे नाही मित्रांनो, लहान किंवा सूक्ष्म किंवा जे मध्यम उद्योग होते त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मित्रांनो ही योजना सुरू केलेली आहे। योजनेचं नाव आहे मित्रांनो विवाद से विश्वास 1 ही योजना सुरू केलेली। त्यानंतर मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, औषध निर्माण आणि मेडिकल मित्रांनो क्षेत्रातील संशोधन आणि नव उपक्रमाला चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली? मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा बघा, औषध निर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील संशोधन आणि नव उपक्रमाला चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रीप योजना। मित्रांनो प्रीप योजना कशाशी संबंधित आहे? औषध निर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील जे संशोधने किंवा जे नव उपक्रमाला चालना म्हणजे मेडिकल क्षेत्रातील जे संशोधन आहे त्यांना चालना देण्यासाठी मित्रांनो प्रीप योजना सुरू केलेली आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जवळपास 100 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो। 2014 पासून ते 2023 पर्यंत ज्या केंद्र सरकारच्या काही महत्त्वपूर्ण योजना होत्या त्यांचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र YouTube चॅनल।